मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या प्रवासातील दुसरा दिवस म्हणजे रॉस आयलंड. तर खूप ॲडव्हेंचर होता दिवस आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि निसर्ग. चला सुरुवात करूया. मी आता एका म्युझियमला आलो आहे, ज्या मोठं नाव आहे क्षत्रिय मानव विज्ञान संग्रहालय. अंदमानमध्ये अशा बोटी वापरायचे लोक. गोल आहेत एकदम आणि त्या साईडला एक रॉड आहे बॅलेन्सिंगसाठी. आणि ही दुसरी बोट आहे, ही थोडीफार सिमिलर आहे आपल्या इथल्या बोटिंगसारखी. रॉस आयलंडला जाण्यापूर्वी आपण भेट देणार आहोत अंदमान येथील एका संग्रहालयाला. तर हे आहे अंदमान येथील क्षत्रिय मानव विज्ञान संग्रहालय. तर या संग्रहालयात अंदमान येथील पौराणिक वास्तू व शिल्प वगैरेंना असलेली परंपरा व त्याच्या वस्तूच्या निर्माण काळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यास मदत केली आहे. तसेच सुरुवाती काळातील घरे, होड्यांचे विविध प्रकार, हत्यारे व दागदागिने आणि त्यांची जीवनशैली. यानंतर आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात करूया. टॉपी टोपी बोलता नाही त्या लोकांना. हा ना, टोपीच्या धंद्यावर. या आधी दादर स्टेशनला टोप्या विकायची वाटते. खूप छान. तेच तर खासियत आहे इकडची. कॅफे इकडे. तसे खाऊन तर आलो आम्ही, रिलॅक्स. चल ना ये. ओके चलेगा. हम बीच का फोटो खिंचवा रहे हैं. जास्तीच कामडे सुचते हिला. आर्या हाय. पहचाना नहीं. आपको कल बहुत मिस कर रहे थे. You remember you were playing with the भैया? तिला तसं कर तुझं. तिला व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ फुल गया आप. ये देखो आप. अरे आप कल उनको गुदगुदी कर रहे थे ना. ये कौन है? ये कौन है? हाँ, याद आया. तू पण काढ. आम्ही फोटो काढणार आहे इकडे. मी तुमच्या बरोबर काढत होते. कोण आहे? हायकर हायकर. हा, थँक्यू. टाटा. क्लॅप क्लॅप. हाय फाय. ती काल शिकली आहे ना तसं. बाय बाय. उतरू खाली. नाही जम जम. सेल्फ आहे सेल्फ. थँक्यू. बाय बाय. कॉमेडी. बरंच भेटली मॅडम. नॉर्मली इथे पाऊस असतो कधी पण अंदाजून. आज आमचं नशीब चांगलं आहे, ऊन आहे. तो माणूस सांगत होता की इकडून तिकडे जाण्यामध्येच पूर्ण भिजतात माणसं. त्या हिशोबात आमचं चांगलं चाललं आहे. मॅडम रिलॅक्स बसून टाइमपास करताय. खूप मस्त वाटतंय. असं वाटतं अलिबागला आलं. आठवून आठवून काय आठवलं. इथे खूप सारे आजी आजोबा म्हातारे मराठीवाले आहेत आपले. त्यांचा जो गाईड आहे तो असा होता, चला. सायलेंट असलं ना की जरा बरं वाटतं. असं वाटतं पैसे दिलेले वर्थ आहेत. बोट आहे आणि बाईक घेऊन चाललं आहे आम्हाला. आम्ही इकडनं बोट पकडणार आहे. बोटीचं नाव हमसफर आहे.
तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. जी माणसं कोळी आहेत त्यांना ही गोष्ट लवकर कळेल. भाई कालवच कालव आहे तिथे. विषय खोल आहे कालवांचा. कोण खातंय की नाही काय माहिती. जाम कालव आहेत. त्या बोटीने आम्ही जाणार आहोत. जाऊ हां हां मध्ये बस इथे इथे पंकज भावानी शिकवलं ना त्याला बोटीत कसं चढायचं. जाम भारी आहे. ये देखो हमको कहा पाहिजे आते आम्हाला लाईफ जॅकेट दिलं कंपल्सरी आहे. मी थोडासा पाहू शकतो असं काय नाही याची गरज. आम्ही पोचलो आहे रॉस आयलंडला. चलो हम फटाफट पहुंच जाएंगे. पाण्याचा रंग ऑलमोस्ट मला पाण्याच्या खालचं दिसतं. तेवढं क्लिअर आहे पाणी. खाली बघ खाली बघ. इधर कितना डियर रहेगा सब? 550च्या वरती हरण आहे तिथे. 600च्या आसपास. धन्यवाद भैया. त्याला 10चा आयटम 30ला आहे. सगळं महाग आहे. पहिले हरणांना भेटू तर आपण गाडीतच फिरायचं. ते बघ हिला भीती आहे. हरणाची कुल्फी खातील. काय बोलावं आता. तुम्हाला हरणं दाखवतो किती कॅज्युअली फिरतात इथे. जसे डॉग्स फिरतात तसे फिरतात हे लोक एकदम इझिली. 550च्या वर हरणं आहेत. नारळ खातात. त्यांना नारळ आवडतात वाटते. नारळवाल्याकडेच 3-4 आहेत. 3-4 पण आहे. 10-12 आहेत नारळवाल्याकडे सोबत. बरं का नाम है नेताजी सुभाष चंद्र द्वीप है. लेफ्ट साइड है प्रिंटिंग प्रेस है. उसके बगल में एक पावर हाउस है. पावर हाउस को 1814 में बनाया गया था. ये वाला उसमें से छोटा सा स्विमिंग पूल आप जाके देख सकते हो. दो नंबर बोलो. उधर से जाइएगा घूम के आइए. और जाते वक्त गाड़ी कौन सा भी छोड़ देगा. ये गाड़ी में जाओ ना आपला. खतरनाक. कलर बघ. पाणी असं आहे ना तुम्ही चालाल तरी तुमचे पाय एकदम क्लिअर दिसतील. गुडघे एवढे चालाल तरी सुद्धा एवढं क्लिअर पाणी आहे खालती. तुम्हाला गाडी एका पॉईंटला सोडते. ठिकाणं तुम्ही खाली वरती चालत यायचं आणि ठिकाणं स्टेप्स आहेत उतरायला. आणि
तसं असं तुम्ही पुढे जाल, अंदमानला येऊन वरते. पैसे वसूल आहेत. तुम्हाला लोकेशन दाखवतो 2 सेकंद. कॅमेरा टर्न करेल ना, तुम्हाला जाम आवडेल, जाम एक खतरनाक आवडेल तुम्हाला. हे बघा, पैसे वसूल झाले ना. युनियन टेरिटरी असल्यामुळे खूप चांगलं मेंटेन आहे सर्व. हे बघा, कसं वाटतंय? क्लास. कडक लोकेशन आहे. खूप छान आहे रॉस आयलंड फिरायला, पण खूप कमी टाईम लिमिट आहे, कारण बोट तेवढ्याच जाणार. तुम्हाला 1 तासामध्ये फिरायचं आहे. थोडी घाई होते, पण मस्त वातावरण आहे. खूप छान लोकेशन आहे. आता पटापट जाऊन आम्ही आमची गाडी पकडणार, मग बोट पकडणार. बघू चल. खूप छान आहे एक्सपिरियन्स. स्पॉटेड डिअर आपल्याला झू बीमध्ये जायला लागतात बघायला. इथे कॅज्युअल फिरतायत. कुत्रे कशी फिरतात आपल्या इथे कॅज्युअल, तसे फिरतात भाई. 550 ते 600 आहेत एकूण. चला, आमची बोट आली असेल. हे बघा, कोण आला बोटवाला? न्यू लाईट हाऊसला आलो आम्ही खायला. इकडे बघ काय उपाय. इकडे ना चिंबोरी ठेवलीत, दाखवतो. धोका बघ असलाय. आहे पुन्हा ती चिंबोरी, ही वेगळी आहेत जराची. हा व्हिडिओ नाही का शेवून टाकून. आकाश बड़ा लॉबस्टर देखो, सीधा लॉबस्टर. अरे बाप रे, हीच आहे शेवण मोठी वाली. मस्त मस्त. ही जी शेवंड बघितलीत तुम्ही, हां, ती शेवंड होती ना, ती मोठीवाली लॉबस्टर, ती 8,500 रुपयाला इकडे. पण ही काहीतरीच मोठी होती. मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढी मोठी बघितली असेल. तर कसा वाटला तुम्हाला आज आमचा प्रवास? आणि असंच पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या आवडत्या चॅनलला म्हणजे MT ब्लॉगरला. थँक्यू.